गुड मॉर्निंग फ्रेंड. आज आपण व्यावसायिक अर्थशास्त्र बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये व्यावसायिक निर्णयाचे स्वरूप आणि त्याचे प्रकार पहिल्या युनिटमधला जो सुटलेला पाठ आपण शिकणार आहोत. आपल्याला व्यावसायिक निर्णय प्रत्येक व्यवसायामध्ये व्यवस्थापकाला ज्या ज्या व्यवसायामध्ये व्यवस्थापक आपल्या भूमिका, आपली कर्तव्य, आपली जबाबदारी जेव्हा पार पाडतो त्याला निर्णय प्रक्रियेच्या निरंतर स्थितीतून त्याला जावं लागतं. म्हणजे म्हणून पीटर ड्रकर असं म्हणतात की व्यवस्थापक जे काही करतो ते निर्णयाच्या माध्यमातून करतोय असं म्हणतात. म्हणजे व्यवस्थापकाला विभिन्न प्रश्नाबाबत जे काही निर्णय घ्यायचे असतात ते निर्णय इतरांकडून अंमलबजावणी करून घ्यायची असते. निर्णय घेणे आणि नंतर निर्णयाची अंमलबजावणी करून घेणे हे प्रत्येक व्यवसायामध्ये एक सायकल असतं ते. आणि व्यवस्थापकाच्या जीवनामध्ये निर्णय घेणे हे अविरतपणे सुरू असते. म्हणून त्याला असं म्हटलं जातं की व्यवस्थापकाचं जीवन हे निरंतर प्रक्रिया आहे. व्यवस्थापकाचं जीवन हे एक निरंतर प्रक्रिया आहे. व्यवस्थापकाचा जो पेशा आहे तो निर्णय घेण्याचाच असतो. प्रत्येक व्यवस्थापकाचा पेशा हा डिसिजन मेकिंग करण्याचा असतो, निर्णय घेण्याचा असतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे अनिश्चितता, निर्णय घेण्यामध्ये अनिश्चितता असते आणि त्या अनिश्चितता आहे म्हणून ती अनिश्चितता एक त्या व्यवसायामध्ये, त्या कार्यामध्ये एक अडथळा आहे, ऑब्स्टॅकल आहे असं समजलं जातं. म्हणून त्या अडथळ्यावर मात करण्याची जी शक्ती व्यवस्थापक आपल्या कार्यातून करत असतो आणि जे काही निर्णयाचे परिणाम त्याला प्राप्त होतात त्याच्या बुद्धीच्या भरोशा, त्याच्या इंटेलेक्च्युअल एबिलिटीच्या भरोशावर किंवा त्याच्या नशिबाचा एक भाग असतो असं नाही, त्या तो कर्तव्यदक्ष असतो. व्यवसायामध्ये व्यवस्थापक हा कर्तव्यदक्ष असतो आणि निर्णयाचा जो क्षण असतो तो त्याच्या नशिबाचा असतो असं म्हणून चालणार नाही. तर त्याला जी आनंददायी जीवनामध्ये जी अत्यंत आनंददायी शक्ती आणि सृजनशीलतेचा क्षण त्याच्यामध्ये असला पाहिजे. व्यवस्थापकाचं यश हे कोणत्याही अचूकतेवर आधारित असलं पाहिजे. म्हणून व्यवस्थापक कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी करताना तो पर्यायाला आव्हान देत असतो. पर्यायाची निवड करण्यासाठी तो पर्यायाची निवड करण्यासाठी जो आव्हान व्यवस्थापक देत असतो आणि ते त्याला स्वीकारायचं असतं. तो व्यवस्थापक निर्णय घेताना तो आपल्या स्वतःच्या पूर्ण कौशल्यावर, आपले कौशल्यपणाला लावून त्या व्यवसायामध्ये संपूर्ण उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक व्यवस्थापकाला काही ना काही कार्य करावे लागत असतात. त्या कार्यामध्ये निर्णय घेण्याचं कार्य हे सर्वात महत्त्वाचं आणि अत्यंत जिकिरीचं समजलं जातं. त्या निर्णयाच्या क्षमतेवरूनच त्या व्यवसायाची त्याला ओळख पडते आणि त्या व्यवस्थापकाची ओळख होते. निर्णय प्रक्रियेवर औद्योगिक व्यवस्थापनाची संकल्पना निर्माण होते आणि त्या व्यवसायाची शक्ती आपल्याला ओळखता येते. म्हणून या संदर्भात व्यावसायिक निर्णयाच्या व्याख्या वेगवेगळ्या विद्वानांनी, वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी, वेगवेगळ्या मॅनेजमेंट थिंकरनी केलेल्या आहेत. तर त्यामध्ये एखाद्या परिस्थितीचा संदर्भ लक्षात घेऊन आणि उपलब्ध पर्यायाचा काळजीपूर्वक अभ्यास करून जी कृती करण्यासाठी व्यवस्थापकाने केलेली जी काही प्रक्रिया आहे ती निर्णय प्रक्रियेमध्ये येतात. एखाद्या विशिष्ट पर्यायाची निवड म्हणजे निर्णय प्रक्रिया किंवा निर्णय होय असं संबोधलं जातं. म्हणून व्यवस्थापकाला निर्णय घेत असताना त्या व्यवस्थापकाची त्यावेळी कृती कशी आहे
त्याचा व्यवहार करण्यासाठी, त्या कृतीविषयक व्यवहार करण्यासाठी त्याला एक ॲबिलिटी निर्माण करावी लागते. व्यवस्थापकाने घेतलेला निर्णय हा काही वेळा कृती स्थगित करण्याकरिता सुद्धा असू शकतं. म्हणजे एखादी कार्य करण्याचा किंवा एखादी कार्य न करण्याचा सुद्धा निर्णय असू शकतो किंवा ती कृती असू शकते. म्हणून या संदर्भात ॲलन नावाचे जे मॅनेजमेंट थिंकर आहेत, ॲलन, ते काय म्हणतात बघा, एखाद्या व्यवसायामध्ये निष्कर्ष आणि निवाळ्याप्रती येण्यासाठी व्यवस्थापकाने करीत असलेलं कार्य म्हणजे निर्णय घेणे किंवा डिसिजन मेकिंग होय. तर जॉर्ज टेरी या संदर्भात असं म्हणतात की, जॉर्ज टेरी हे फार प्रॉमिनंट मॅनेजमेंट थिंकर आहे. तर एखाद्या किंवा काही निष्कर्षाच्या आधारेच दोन किंवा त्यापेक्षा जास्त पर्यायामधून करण्यात येणारी निवड म्हणजे निर्णय प्रक्रिया किंवा निर्णय घेणे असं म्हटलं जातं. त्याचनंतर कुंटोज आणि ओडोनल हे जे अर्थशास्त्रज्ञ आहेत, मॅनेजमेंट थिंकर आहेत, ते म्हणतात की व्यवसायामध्ये एखादे कार्य करण्यासाठी उपलब्ध असलेल्या विभिन्न पर्यायामधून विशिष्ट पर्यायाची प्रत्यक्षात करण्यात येणारी निवड म्हणजे निर्णय घेणे किंवा निर्णय प्रक्रिया होय. म्हणजे निर्णय प्रक्रिया त्या नियोजनाचा एक गाभा आहे किंवा व्यावसायिक नियोजनाचा एक गाभा आहे असं समजलं जातं. म्हणजे निर्णय घेण्यासाठी व्यवस्थापकाकडे कल्पनाशक्ती असायला पाहिजे. केवळ कल्पनाशक्ती असून चालत नाही, तर त्याच्याकडे जी क्षमता आहे, निर्णय घेण्याची क्षमता, व्यवस्थितपणे त्याचा उपयोग करून त्याची आवश्यकतेनुसार त्याची मांडणी करणे आवश्यक आहे. जे काही खरे आहे, हे जरी संपूर्ण प्रक्रिया या व्यवसायामध्ये खरं असल्या तरी निव्वळ कल्पनेच्या आधारावर कोणताच निर्णय घेतला जात नाही. म्हणजे कल्पनेच्या आधारावर कोणताच निर्णय घेतला जात नाही. तर निर्णय घेण्यासाठी ज्या प्रश्नांच्या बाबतीत निर्णय घ्यायचा आहे त्या प्रश्नांचे सर्व पैलू तपासून बघायला पाहिजे. सगळ्या पैलूबद्दल त्याची माहिती प्रथम गोळा करायला पाहिजे आणि त्या माहितीच्या आधारावर किंवा गोळा केलेल्या तथ्याच्या आधारावर व्यवस्थापकाला निर्णय घ्यावयाचा असतो. म्हणजे गोळा केलेल्या माहितीच्या किंवा तथ्याच्या आधारावर त्याला व्यवस्थित निर्णय घ्यायचा असतो. म्हणजे निर्णय हा माहितीमध्ये अंतर्भूत असतात किंवा विशेष निर्णय म्हणजे विशेषतः निर्णय हे त्या माहितीत अंतर्भूत नसते. तर प्रत्येक व्यवस्थापकीय निर्णय हा संतुलित असावयास पाहिजे. म्हणजे निर्णय हा संतुलित असायला हवा आणि निर्णय जर संतुलित नसेल तर त्याला अनेक प्रकारचे व्यवसायामध्ये धोके निर्माण होऊ शकते. म्हणून निर्णयामध्ये असंतुलितपणा असायला हवा आणि निर्णयामध्ये ज्ञान, एखाद्या व्यावसायिक निर्णयामध्ये किंवा एखाद्या निर्णयामध्ये व्यवसायाचं ज्ञान, व्यावसायिक विचार, त्याच्या व्यावसायिक संदर्भात भावना म्हणजे ज्ञान, विचार, भावना आणि कल्पना या चारही गोष्टीवर निर्णय आधारित असला पाहिजे. म्हणजे ह्या संपूर्ण परिभाषा किंवा व्याख्या आपण बघितल्यानंतर निर्णयाची वैशिष्ट्ये, व्यवसायाच्या निर्णयाची वैशिष्ट्ये कोणती असावी, त्याचं स्वरूप कोणतं असावं याचा आपण विचार करूया. म्हणजे निर्णयामध्ये अनेक प्रकारची वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. जसा जे काही निर्णय घेतले जातात ते ठरलेलेच उद्दिष्ट गाठण्यासाठी, व्यवसायाचे निश्चित उद्दिष्ट गाठण्यासाठी किंवा धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी हे निर्णय घेतले जात असते. म्हणजे निर्णय ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे. निर्णय इंटेलेक्च्युअल प्रोसेस आहे. डिसिजन मेकिंग इज इंटेलेक्च्युअल प्रोसेस. तर निर्णय ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे. दूरदृष्टीने विचार जर केला तर सगळ्या प्रश्नाचे पैलू विचार करून किंवा विचारात घेऊन योग्य पद्धतीने निर्णय घ्यावयाचे असतात. आणि उपक्रमाचे अंतिम उद्दिष्ट गाठण्यासाठी निर्णय हे एक साधन आहे असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या उपक्रमाचा, एखाद्या व्यवसायाचा अंतिम
उद्देश पूर्ण करायचा असेल तर तो निर्णयाच्या साधनाद्वारे किंवा निर्णय उद्देश गाठण्यासाठी तो निर्णय हे एक अंतिम साधन आहे असं म्हटलं जातं. प्रश्नाचं उत्तर, एखाद्या प्रश्नाचं, व्यावसायिक प्रश्नाचं म्हणा, व्यवसायामध्ये व्यावसायिक प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी अनेक पर्याय असतात, विविध पर्याय असतात. त्या पर्यायामधून सर्वोत्तम पर्यायाची निवड करणे, अत्यंत चांगल्या आणि अचूक पर्यायाची निवड करणे म्हणजे निर्णय प्रक्रिया होय किंवा निर्णय होय असं म्हटलं जातं. व्यवस्थापकाचं स्वतःचं मत, व्यवस्थापकाचं स्वतःचं मत हे निर्णय घेऊ शकतात काय या संदर्भात त्याची दृष्टी, निर्णय घेण्यासाठी त्याची व्यापक दृष्टी, म्हणजे वैचारिक भावना, विचार, ज्ञान, त्याची वैचारिक दृष्टी तीव्र आणि प्रकांड असायला पाहिजे. त्यामध्ये तज्ज्ञाचा सल्ला निर्णय घेण्यामध्ये तो व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञाच्या आणि तज्ज्ञाचा सल्ला घेत असतो. त्या निर्णयाचा ज्यावर प्रभाव तो पाळत असतो अशा महत्वाच्या व्यक्तीचे जे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक प्रकारचं सहकार्य त्याला आवश्यक असतं. निर्णय हे नैतिक मूल्यावर आधारित असलं पाहिजे. कोणताही व्यावसायिक निर्णय हा नैतिक मूल्यावर आधारित असावा आणि नसल्यास निर्णयाची अंमलबजावणीमध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी किंवा अडथळे निर्माण येऊ शकते हे समजून घ्या. वेळ हा निर्णय प्रक्रियेतील महत्वाचा घटक आहे. म्हणजे योग्य वेळी अचूक निर्णय म्हणजे डिसिजन मस्ट बी टेकन ॲप्रोप्रिएटली, म्हणजे त्यामध्ये वेळ हा निर्णय प्रक्रियेत महत्वाचा घटक आहे आणि निर्णय प्रक्रियेत अनावश्यक घाई किंवा उशीर या गोष्टी टाळावयास पाहिजे, आपण अवॉइड करायला पाहिजे. व्यवस्थापकीय निर्णय हे नेहमीच सकारात्मकच असतील असं नाही, नकारात्मक सुद्धा निर्णय असू शकतात. व्यावसायिक निर्णय हा नेहमीच नकारात्मक असणे असं नव्हे तर तो बरेचदा तो नकारात्मक किंवा सकारात्मक सुद्धा असू शकतात. म्हणजे विशिष्ट प्रसंगी एखादी क्रिया न करण्याचाही निर्णय घेतला जाऊ शकतो. म्हणजे व्यवस्थापकाने निर्णय घेत असताना निर्णयामध्ये होणाऱ्या बदलाचा सर्व कार्यावर परिणाम होत असतो. जर व्यवस्थापक एखाद्या प्रक्रियेचा निर्णय घेत असेल, एखाद्या कृती करत असेल आणि त्याचा निर्णय घेत असेल तर त्याचा परिणाम संपूर्ण व्यवसायावर होत असतो. अचूकता हे निर्णयाचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे निर्णय हे अचूक घेतलं पाहिजे. डिसिजन मस्ट बी टेकन सिस्टमॅटिकली अँड ॲप्रोप्रिएटली. जसं मॅनेजर मस्ट वर्क विथ क्लॉकवर्क प्रिसिजन असं म्हणतात की ही मस्ट वर्क विथ क्लॉकवर्क प्रिसिजन आणि डिसिजन मेकर कॅन डू दिस थिंग्स सिस्टमॅटिकली. आता कायदेशीरपणा हा व्यवस्थापकीय निर्णयाचं एक महत्वाचं एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे निर्णय घेत असताना त्याने कायदेशीरपणे निर्णय घेतला पाहिजे आणि एखाद्या व्यवस्थापकाने घेतलेला निर्णय तो कायद्याचा तरतुदीचा भंग करणारा नसावा. म्हणजे कायद्याच्या तरतुदीचा भंग करणारा नसावा हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारची व्यावसायिक वैशिष्ट्ये, व्यवसायामध्ये निर्णयाची वैशिष्ट्ये आपल्याला पाहाव्यास मिळतात. या संदर्भात आपण निर्णयाचे काय प्रकार आहेत, निर्णयाचे कोणते प्रकार आहेत हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. तर निर्णयाचे खालील प्रकार, व्यावसायिक निर्णयाचे खालील प्रकार आपल्याला सांगता येईल. त्यामध्ये मूलभूत निर्णय आणि नैमित्तिक निर्णय. मूलभूत निर्णय आणि नैमित्तिक निर्णय एखाद्या उपक्रमाचे अस्तित्व, एखाद्या व्यवसायाची किंवा उपक्रमाचे अस्तित्व, कार्य, लाभदायकता आणि भविष्यकालीन महत्त्व असलेल्या निर्णयांना मूलभूत निर्णय, फंडामेंटल डिसिजन्स असं म्हटलं जातं. मूलभूत निर्णयाची वैशिष्ट्ये आपण खालीलप्रमाणे पाहू शकतोय, समजू शकतोय की मूलभूत निर्णय हा घाईने घेतला जात नाही. म्हणजे घाईने घेतला जात नाही. मूलभूत निर्णय घाईने घेतला जात नाही. सर्वांगपरी विचार करून, व्यवसायाचा सर्वांगी विचार करून निर्णय घ्यावयाचा असतो. व्यवसायामध्ये अनेक उच्चावचन येत असतात, अनेक प्रश्न, अनेक समस्या निर्माण होतात. त्या संपूर्ण प्रश्नाची सांगड निर्माण करून
निर्णय घेणं आवश्यक असतं. मूलभूत निर्णयाचे परिणाम हे दूरगामी स्वरूपाचे असायला पाहिजे असतात. मूलभूत निर्णयाचे परिणाम हे दीर्घकाळ दूरगामी असतात. उपक्रमाचा उत्पादन खर्च, नफा मिळवण्याची क्षमता अशा बाबी मूलभूत निर्णयावर अवलंबून असते. समजा व्यवसायाला बंद करायचं असेल, रिस्ट्रक्चरिंग जर करायचं असेल, बिझनेस रिस्ट्रक्चरिंग करायची असेल, अनेकदा मंदीच्या काळामध्ये काय अनेक बिझनेस लॉकडाऊन झालेले आहेत, तर संपूर्ण बिझनेस लॉकडाऊन करून चालणार नाही, तर त्याला रिस्ट्रक्चरिंग किंवा नव्याने इनोव्हेटिव्ह बिझनेस निर्माण करायचा असेल तर डिसिजन मेकिंग हे परफेक्ट असायला पाहिजे. चुकीच्या मूलभूत निर्णयाचा उपक्रमाच्या कारभारावर अनुचित परिणाम घडून येत असतो. म्हणून चुकीचे निर्णय घेता कामा नये. घाईघाईने निर्णय घेता कामा नये. म्हणजे उत्पादनाचा खर्च वाचवून कोणताही निर्णय कसाही घ्यायचा असं चालणार नाही. व्यवसायामध्ये नफा निश्चित प्राप्त करण्यासाठी किंवा नफा मिळवण्याच्या क्षमतेच्या प्रक्रियेवर निर्णय अवलंबून असतो. जर सर्वात जास्तीत जास्त नफा घ्यायचा असेल तर निर्णय हा जोखीमपूर्ण किंवा अनिश्चितता त्यामध्ये सर्वात जास्त असते, आणि अनिश्चितता व्यवसायामध्ये आहे म्हणून निर्णयाला महत्व आहे. म्हणजे मूलभूत निर्णय हे व्यवस्थापनाच्या वरच्या पातळीवर घेण्यात आले पाहिजे. फंडामेंटल डिसिजन्स हे टॉप लेवल मॅनेजर्स कडून घेतले पाहिजे. नैमित्तिक निर्णय, रेग्युलर डिसिजन, नैमित्तिक निर्णयाची वैशिष्ट्ये आपण खालील प्रमाणे समजू शकतो. नैमित्तिक निर्णयाची चौकट, त्याची निर्णयाची जी कार्यप्रणाली, नैमित्तिक रेग्युलर डिसिजन आणि त्याची चौकट, त्याची कार्यप्रणाली, ह्या अनेक प्रकारच्या गोष्टी आधीच ठरलेल्या असतात. नैमित्तिक निर्णयाची जी प्रक्रिया आहे, नैमित्तिक निर्णयाची प्रक्रिया ही बहुतांश यांत्रिक स्वरूपाची असते, टेक्निकल स्वरूपाची असते, मेकॅनिझम स्वरूपाची असते. नैमित्तिक निर्णयाचा परिणाम हा त्वरित असतो. नैमित्तिक निर्णय त्वरित घ्यावयाचे असतात, त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला त्वरित दिसून येतो. एखाद्या कर्मचाऱ्याला एका दिवसाचं काम अलर्ट करायचं असेल किंवा तात्पुरत्या स्वरूपाचं काम अलर्ट करायचं असेल, त्याला तातडीने त्याचा निर्णय घ्यावा लागतो. परंतु अनेकदा बहुधा निर्णय टिकत नाही. नैमित्तिक निर्णय जास्त काळ किंवा दीर्घकाळ टिकत नाही. व्यवसायामध्ये नैमित्तिक निर्णय त्या व्यवसायाला घेत असताना त्याला चंचलता असली पाहिजे, त्याला चपळता असली पाहिजे, आणि कौशल्य आणि कर्तृत्व, विचार, भावना ह्या संपूर्ण बाबी लक्षात घेऊन तातडीने निर्णय घ्यायचे असतात. नैमित्तिक निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक प्रकारची जोखीम असू शकते. नैमित्तिक निर्णय घेत असताना अनेक प्रकारची जोखीम त्या व्यावसायिक व्यवस्थापकाला, व्यावसायिक अर्थतज्ञाला किंवा प्रबंधकीय अर्थशास्त्रज्ञाला अनेक प्रकारची जोखीम त्याला घ्यावी लागते किंवा स्वीकारावी लागते. त्यानंतर प्रस्थापित निर्णय आणि अप्रस्थापित निर्णय. प्रस्थापित निर्णय म्हणजे प्रस्थापित निर्णय हे काही विशिष्ट नियमानुसार घेतले जाते. प्रस्थापित निर्णय हे विशिष्ट नियमानुसार, विशिष्ट तरतुदीनुसार, विशिष्ट प्रक्रियेनुसार घेतले जाते. हे नियम पूर्वनिर्धारित असतात आणि सर्व परिचित असतात. म्हणजे प्रस्थापित निर्णय हे पूर्वनिर्धारित असतात आणि परिचित असतात, लोकप्रिय असतात, सर्व परिचित असतात. प्रस्थापित निर्णय हे व्यवस्थापनाच्या सर्व पातळीवरून, सगळ्याच पातळीवरून घेतले जातात. लो लेवल मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट आणि टॉप लेवल मॅनेजमेंट, तिन्ही स्तर, व्यवस्थापनाच्या तिन्ही स्तरावरून हे निर्णय घेतले जात असतात. व्यवसायाचे निर्णय हे तिन्ही स्तरावरून घेतले जात असतात असं आपल्याला दिसून येते. हे निर्णय, या प्रस्थापित निर्णय, हे निर्णय व्यवस्थापनाच्या सर्वच पातळीवरून घेतले जात असते. हे निर्णय व्यवस्थापनाच्या तिन्ही स्तरावरून घेतले जाते. प्रस्थापित निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत चूक होण्याची शक्यता फार कमी असते. प्रस्थापित निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये चूक होण्याची शक्यता फारच कमी असते, कारण कुशलतेने आणि विचार करून ते निर्णय घेतले जातात. अप्रस्थापित निर्णयाची वैशिष्ट्ये, तर
ज्या परिस्थितीमध्ये अप्रस्तावित निर्णय घेतले जातात ते साधारण किंवा फार महत्वाची परिस्थिती असते. म्हणजे एखाद्या व्यवसायामध्ये एखाद्या परिस्थितीत अप्रस्तावित निर्णय जेव्हा घेतले जातात ते असाधारण किंवा फार महत्वाची परिस्थिती त्यावेळेस दिसून येते असं आपल्याला दिसतं. अप्रस्तावित निर्णय हे व्यवस्थापनाच्या उच्च पातळीवरून घेण्यात येत असते. अप्रस्तावित निर्णय हे व्यवस्थापनाच्या उच्च पातळीवरून घेण्यात येत असते. अप्रस्तावित निर्णय हे याची अंमलबजावणी करत असताना विशेष प्रयत्न करावे लागते आणि खर्च सुद्धा बराच करावा लागतो. एखाद्या कर्मचाऱ्यांना कामावून काढायचं असेल तर त्यासाठी त्याची भविष्य काळात समजा तो जर कोर्टात जात असेल आणि कोर्टातून जर ती केस जिंकत असेल तर त्याला त्याचं वेतनासहित त्याला भविष्य जे काही वेतनाचा जो लाभ आहे त्याच्यासहित त्याला कामावर घ्यावं लागतं. म्हणजे त्याला फार मोठा खर्च मॅनेजमेंटला सुद्धा करावा लागतो. याची तयारी सुद्धा त्या मॅनेजमेंटला करावी लागते. म्हणजे प्रस्तावित निर्णय घेत असताना अनेक प्रक्रियेचा धोका व्यवसायामध्ये अनेक प्रकारचा धोका त्याला असतो. अप्रस्तावित निर्णय घेत असताना निर्णय प्रक्रियेमध्ये फार मोठ्या प्रकारचा धोका सुद्धा असू शकतो. एखाद्या व्यवसायाच्या किंवा उपक्रमाच्या परिस्थितीमध्ये बरेचदा अनपेक्षित बदल घडून येत असतात. म्हणजे एखादा व्यवसाय या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी समजा आपल्याला बदलावायचा असेल किंवा स्थानांतरित करायचा असेल किंवा नवीन उपक्रम आपल्याला सुरू करायचा असेल तर अशा प्रकारचे निर्णय घेत असताना संघटनात्मक निर्णय त्याला घ्यावे लागतात. संघटनात्मक ऑर्गनाइज डिसिजन त्याला त्यावेळेस घ्यावे लागतं आणि ह्या निर्णयाच्या आधारावर त्याची अंमलबजावणी त्याच्या जबाबदारी त्याच्या सहकार्यावर सोपवून चालू शकत नाही. तर सहकार्यावर तर जबाबदारी सोपवली जाते. एखाद्या कार्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या सबऑर्डिनेटवर ती जबाबदारी सोपवली जाऊ शकते. पण हे करत असताना निर्णयाचा उपक्रमाच्या संघटनेवर त्याचा निश्चित परिणाम होत असतो. तर प्रत्येक व्यवसायाच्या व्यवस्थापकांनी वैयक्तिक भूमिकेतून घेतलेल्या निर्णयांना वैयक्तिक निर्णय असं म्हटलं जातं. म्हणजे वैयक्तिक भूमिकेतून घेतलेल्या निर्णयांना वैयक्तिक निर्णय असे म्हणतात. तर दोन्ही प्रकारचे निर्णय व्यवस्थापकाने घेतले असले तरी त्यात संघटनात्मक निर्णय व्यवस्थापकाने त्याच्या व्यावसायिक भूमिकेतून घेतलेले असतात. जे काही संघटनात्मक निर्णय घेतले जातात ते त्याची एक अंतिम चॅलेंज असतं ते त्याने स्वीकारलेलं असतं. म्हणून दोन्ही प्रकारचे निर्णय व्यवस्थापकाने घेत असताना निर्णय घेत असताना व्यवस्थापकांनी संपूर्ण व्यवसायाची भूमिका समजून घेतली पाहिजे आणि हे व्यक्तिगत निर्णय घेत असताना व्यवस्थापकांनी वैयक्तिक भूमिकेतून निर्णय घेतले पाहिजे असं आपल्याला दिसतं. तर धोरणात्मक निर्णय आणि कार्यात्मक निर्णय पॉलिसी डिसिजन आणि ऑपरेटिंग डिसिजन हे सुद्धा महत्वाचे आहे. तर एखाद्या व्यवसायाच्या किंवा उपक्रमाच्या यशस्वी संचालनासाठी आपल्याला अनेक प्रकारची धोरणे आखावी लागते आणि त्या ठरवलेल्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी व्यवस्थापक जे काही निर्णय घेतो त्याला आपण धोरणात्मक निर्णय असं संबोधलं जातं. हे निर्णय नेहमी मूलभूत स्वरूपाचे निर्णय असतात. म्हणजे धोरणात्मक निर्णय हे नेहमीच मूलभूत स्वरूपाचे असतात आणि मूलभूत स्वरूपाचे निर्णय व्यवस्थापनाच्या प्रत्येक पातळीवरून म्हणजे टॉप लेवल मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट आणि लोअर लेवल मॅनेजमेंट या तिन्ही स्तरातून हे अशा प्रकारचे मूलभूत निर्णय किंवा धोरणात्मक निर्णय घेतले जात असतात. म्हणून असे निर्णय जसं उदाहरणार्थ एखाद्या व्यवसायामध्ये नफा प्राप्त झाल्यानंतर लाभधारकांना किंवा अंशधारकांना अंशधारकांना लाभांश वाटायचा असेल तर त्याला लाभांश वाटायचा किती % लाभांश द्यायचा, डिव्हिडंड किती % द्यायचा, किती % ठरवायचा किंवा डिव्हिडंड किती % ठरवायचा अशा प्रकारची पॉलिसी ठरवत असताना धोरणात्मक निर्णय घ्यावा लागतो. आणि एखाद्या उत्पादनाची पातळी उंचावायची असेल, रेझिंग प्रोडक्शन करायचं असेल तर आपल्याला उत्पादनाच्या तंत्रामध्ये बदल करायचा असेल तर धोरणात्मक निर्णय आपल्याला घ्यावा लागतो. एखाद्या व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यांना बोनस वाटायचा असेल तर आपल्याला धोरणात्मक निर्णय घ्यावा लागतो. तर अशा प्रकारचे निर्णय आपल्याला घ्यावे लागतात. यामध्ये धोरणात्मक निर्णय
निर्णयाची अंमलबजावणी करताना व्यवस्थापकाला वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांना कार्यात्मक निर्णय सुद्धा त्याला करावे लागते, ऑपरेटिव्ह डिसिजन सुद्धा घ्यावे लागतात. तर हे ऑपरेटिव्ह डिसिजन घेण्याची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी व्यवस्थापक जे काही प्रयत्न करतो त्याला ऑपरेटिव्ह डिसिजन असं म्हणतो. तर हे कार्यात्मक निर्णय मात्र धोरणात्मक निर्णयावर अवलंबून असते. म्हणजे ऑपरेटिव्ह डिसिजन हे पॉलिसी डिसिजनवर अवलंबून असतं किंवा धोरणात्मक निर्णयावर अवलंबून असते. तर याप्रमाणे धोरणात्मक निर्णयाचा प्रभाव इतर दृष्टीने बघितला तर फार व्यापक असतो. व्यवसायाच्या दृष्टीने तो फार व्यापक असतो, त्याचा स्कोप सर्वात जास्त असतो आणि त्याची व्याप्ती सुद्धा जास्त असते. परंतु कार्यात्मक निर्णय मात्र त्याचं प्रभाव क्षेत्र हे संकुचित असते असं आपल्याला दिसतं. अशा प्रकारे निर्णय टाइप्स ऑफ डिसिजन्स मेकिंग आपल्याला समजून घ्यायची आहे. उपक्रम निर्णय आणि आंतरविभागीय निर्णय. उपक्रम निर्णय आणि आंतरविभागीय निर्णय आणि विभागीय निर्णय अशा 3 प्रकारचे निर्णय सुद्धा व्यवस्थापकाला व्यवसायामध्ये घ्यावे लागतात. तर व्यवस्थापकीय निर्णय एखाद्या उपक्रमामध्ये व्यवस्थापकीय निर्णय घेत असताना तो आंतरविभागीय निर्णय, विभागीय निर्णय अशा 3 प्रकारचे निर्णय सुद्धा सर्वच मॅनेजमेंटच्या स्तरातून, मॅनेजमेंट लेवलवर तो सगळ्याच प्रकारच्या स्तरातून त्याला निर्णय घ्यावे लागतात. म्हणजे एखाद्या विभागामध्ये कर्मचारी काम करत असताना, एखादा विभाग कर्मचारी काम करत असताना त्या कामामध्ये त्या उपक्रमाची व्यूहरचना कशी आहे, त्या व्यवसायाची धोरणे कशी आहे, त्या व्यवसायाची परिस्थिती कशी आहे हे समजून घेण्यासाठी व्यवस्थापकाला अनेक प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागतात. तर अनेक उपाययोजना करत असताना समजा आपल्याला पूर्वतयारी करायची आहे, व्यवसायाच्या व्यवस्थापनाची पूर्वतयारी करत असताना अनेक प्रकारच्या संघटनेमध्ये विभिन्न विभाग परस्पराशी जोडणे अत्यंत आवश्यक आहे. आणि विभिन्न विभाग परस्पराशी जोडत असताना जे काही आंतरविभाग निर्माण केले जातात त्या आंतरविभागामध्ये अनेक प्रकारचे निर्णय त्वरित घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे विभागीय निर्णय विभाग प्रमुखाला निर्णय जे घ्यावे लागतात ते विचार विनिमय करून निर्णय घ्यावे लागतात. तर अशा प्रकारचे निर्णय या व्यवसाय प्रक्रियेमध्ये, व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये व्यवस्थापकाला निर्णय घेणे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. इथे मी माझं लेक्चर थांबवतो. थँक्यू.